नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमचं एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. तर आपण जी मॅथ्स रिझनिंगची फ्री सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीजमध्ये आता आपण नेक्स्ट लेक्चर घेतोय. तुमचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला हवा आहे, म्हणजे आपण प्रत्येक चॅप्टरवर आधारित क्वेश्चन घेणार आहे. आता लास्ट मी पार्टनरशिपचे क्वेश्चन घेतलेले, आता टाइम अँड डिस्टन्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर पहिला प्रश्न आहे आपला, एक माणूस 250 मीटर रुंद रस्ता 75 सेकंदात ओलांडतो, तर त्याचा किलोमीटर ताशी वेग किती? तर बेसिक प्रश्नाने स्टार्ट केलेलं आहे. किलोमीटर पर अवरचं कसं रूपांतर करायचं बघा. 250 मीटर 75 सेकंदमध्ये तो पार करतो. तर तुम्हाला शॉर्टकट माहिती असेल तर आपण काय करतो, 5/18 18/5 वाले कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर. काय ही कन्सेप्ट 5/18 18/5 आणि कधी कुठलीही कन्सेप्ट वापरायची, 5/18 कधी वापरायचं, 18/5 कधी वापरायचं? तर आता त्यासाठी पहिले हे डायरेक्ट करण्याआधी ना मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. इकडे लक्ष द्या. कन्सेप्ट काय? 1 किलोमीटर म्हणजे काय असतं? 1000 मीटर. आणि 1 तास मध्ये असतं 60 मिनिट. 60 मिनिट आता एका मिनिटात असतात 60 सेकंद. मग याचा जर आपण हिशोब घेतला तर एका तासात किती सेकंद असतात? तर एका तासामध्ये 60 गुणिले 60 म्हणजे टोटल 3600 सेकंद असतात. मग हा डेटा जर तुम्ही बघितला, 1 किलोमीटर बरोबर 1000 आणि 1 तास बरोबर 3600 सेकंद. तर याचा आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. मग आता जर मला कोणी किलोमीटर, मला आता समजा असं दिलेलं आहे की 72 किलोमीटर प्रति तास. आता मला याचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. तर मी काय करेल, 72 किलोमीटरला मीटरमध्ये करायला 1000ने गुणेल आणि तासाचं सेकंडमध्ये जर मला करायला सांगितलं तर मी 3600ने भागेल. तर हे 2 शून्य हे 2 शून्य कट झाले. मग काय राहिलं, 10 आणि 36. याला जर मी भाग दिला तर हे 2×5 आणि हे 18, म्हणजे इथे काय आलं 5×18. तर हा तो फॅक्टर आहे 5×18. तो 5×18 कुठून आला हे मोस्ट ऑफ द लोक सांगत नाहीत आपल्याला, फक्त सांगतात 5×18ने गुणा, 18×5ने गुणा, आणि कधी कशाने गुणायचं यामध्ये पण मुलं कन्फ्यूज होतात. आता मी जर ह्याला सॉल्व्ह केलं तर हे 18×1 = 18, 18×4 = 72 आणि 4×5 = 20. मग माझं उत्तर येईल 20 मीटर प्रति सेकंद. म्हणजे 72 किलोमीटर पर अवर जे आहे त्याचं उत्तर नंतर काय झालं, 20 मीटर प्रति सेकंद. हे आपलं आन्सर आलं, 20 मीटर पर सेकंड. तर मी काय केलं, किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे, तर त्याला 5/18ने मल्टिप्लाय केलं. तर याचं किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर पर सेकंड. तर याचं उलटं, मीटर पर सेकंडचं रूपांतर जर मला किलोमीटर पर अवरमध्ये करायचं आहे तर मला 18/5ने त्याला गुणावं लागेल. आता या गणितामध्ये मला त्यांनी तेच दिले, 250 मीटर आणि सेकंडमध्ये त्यांनी दिलेले 75 सेकंद. तर याचं मला रूपांतर करायचं आहे तर मी काय करणार, 18 आणि 5 हे घेणार. आता मी जर इथे भाग द्यायचं ठरवलं तर त्याचा किलोमीटर ताशी वेग किती असं काढायला सांगितलं. तर भाग द्यायचं ठरवलं तर 5ने इथे डायरेक्ट भाग गेला, 5×5, तर हे 50 आलं. मग आता अजून जर भाग द्यायचा झाला तर तुम्ही 5ने देऊ शकता. तर 5ने याला भाग दिला, 15×5 = 75 आणि इथे 10चा भाग जाईल, बरोबर. अजून भाग द्यायचा झाला 3ने जाऊ शकतो, 3×7 = 18, 3×5 = 15. 5ने भाग जाऊ शकतो, 5×1 = 5, 5×2 = 10, तर हे 2×1 = 12. मग उत्तर काय येईल, 12 किलोमीटर प्रति तास. हे आपलं आन्सर असेल. इथे दिलेले बघा, 12 किलोमीटर प्रति तास. आता हे एवढं छोटं गणित आणि त्याच्यामध्ये एवढा वेळ वाया घालवला असं नाहीये. हे तुम्हाला सगळी कन्सेप्ट सांगण्यासाठी हे सगळं केलं आपण. आणि याला करायला तर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती असतात, आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, आता माझ्याकडे वेगळी पद्धत पण आहे. हे तर मी तुम्हाला रुटीन सांगितलं जे सगळे शिकवतात. माझ्याकडे वेगळी पद्धत काय की 250 मी 75 मध्ये जातोय. आता बघा, मी याला डबल केलं, 250चे डबल केलं काय होतात 500, 75चे डबल केलं काय होतील 150, 150 सेकंदमध्ये 500, 150 सेकंदमध्ये 500, याला डबल केलं तर येईल 1000. 1000 किती सेकंदमध्ये, 150चे डबल 300, 300 सेकंदमध्ये 1000 होते. 300 सेकंद म्हणजे किती असतात, 5 मिनिट. म्हणजे तो माणूस 5 मिनिटामध्ये
1000 जातोय. 1000 म्हणजे 1 किलोमीटर जातोय. मग आता 60 मिनिटात किती? मग याला 60 करायला 12 ने गुणावं लागेल. 12 पंची 60 म्हणजे तो 60 मिनिटात किती जाईल? 12. 12 किलोमीटर झालं आन्सर. 60 मध्ये 12 आलं ना उत्तर. तर एखादं गणित करायला आपल्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या मेथड्स असतात. तर त्यापैकीच ही आपण बेसिक मेथड दाखवली आणि हे मुलांना माहीत असेल तर एक्झाममध्ये काम येतं. 5, 18, 18, 5. बघा कोणाला काय डाऊट असेल, मला तुम्हाला पूर्ण डिटेलिंगमध्ये शिकवायला काही इच्छा नाही असतलं नाही. मी तर नेहमी शिकवतो. माझं कामच आहे, एज्युकेटर मी आहे. पण मला रिस्पॉन्स पण पाहिजे ना. शिक्षक जर तुम्हाला शिकवेल तर त्याला प्रोत्साहित करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. काहीतरी म्हणजे एक तर पैसे देतात ना लोक, तेव्हा शिकवतात. पण तुम्हाला मी पैसे तर नाही मागत आहे. पण माझं म्हणणं आहे की लेक्चर तुम्हाला फक्त काय करायचं, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचं. म्हणजे याचे व्ह्यूज वाढले की मग आपल्याला अजून काही काही यामध्ये नवीन गोष्टी घेता येतील, अजून जास्त प्रश्न घेता येतील. नाहीतर मग आपल्याला काय तेच लिमिट आहे, मग 7-8 क्वेश्चन घेतले, 10 क्वेश्चन घेतले. थोडं तुम्ही रीच वाढवा. मग आपण मॅरेथॉन्स पण घेऊ. 20 प्रश्न, 40 प्रश्न, खूप पूर्ण डिटेलिंगमध्ये पाहिजे, चॅप्टर वाईज पाहिजे, कसं पाहिजे तसं सांगा. आता तसंच दिलेलं बघा. 5 किलोमीटर तास वेगाने चालणारा माणूस 15 मिनिटांमध्ये पूल पार करतो. तर पुलाची लांबी मीटरमध्ये किती आहे? इथे थोडंसं अरेंजमेंटमध्ये थोडी मिस्टेक झालेली, त्यामुळे पर्याय इकडे तिकडे झालेले. 5 किलोमीटर तास वेगाने चालणारा माणूस 15 मिनिटांमध्ये पूल पार करतो. तर पुलाची लांबी किती? आता बघा, त्याचा 5 किलोमीटर प्रति तास म्हणजे त्यांनी इथेच उत्तर दिलं. 5 किलोमीटर प्रति तास. तास म्हणजे काय? 60 मिनिट. मग 60 मिनिटात तो किती जातोय? 5 किलोमीटर. तर 15 मिनिटात किती जाईल? असं सिंपल प्रश्न आहे. आता 5 किलोमीटरला आणि याला आता 60ला 15 करायचं असेल तर 4ने भागावं लागेल. 4ने भागलं तर 15 चोक 60 येईल. मग याला पण 4ने भागावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर 5/4 पाहिजे. मग आता 5/4चं जर रूपांतर करायचं असेल मीटरमध्ये तर याला 1000ने आपल्याला काय करावं लागेल? गुणावं लागेल. 4ने याला कट मारला 250, कारण 25 चोक 100, 25 पाचा 25 असेल. मग याचं उत्तर काय येईल? 1250 मीटर. तर मला वाटतं इथे जसं मी म्हटलं तुम्हाला पर्यायामध्ये थोडं चूक झाले. इथे 1250 मीटर असं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये आपण परत मीटर पर सेकंड बिकंड एवढं टाइमपास नाही करत. आपल्याला जे दिसतंय त्यालाच डायरेक्ट आपण करून उत्तर आपलं येऊन जातं. सिंपल. 40 किलोमीटर तास वेगाने प्रवास करणारी कार 9 तासात प्रवास पूर्ण करते. तेच अंतर 60 किलोमीटर तास वेगाने जाण्यासाठी किती वेळ लागेल? 40 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करणारी कार 9 तासात प्रवास पूर्ण करते. तर तेच अंतर 60ने. 4×9 = 36, 6×7 = 36, 6 तास. काय कसं केलं? डायरेक्ट कसं काय आलं? आपल्याला नेहमी या चॅप्टरमध्ये एकच सूत्र तुम्हाला माहित पाहिजे, STD, स्पीड टाइम डिस्टन्स. कितीचं स्पीड आहे? 40चं स्पीड आहे. किती वेळ लागतोय? 9 तास लागतोय. मग 4×9 डिस्टन्स किती झाला? 360. मग आता 60च्या स्पीडने तेच अंतर जर कापलं तर STD. तेच अंतर म्हणजे हे 360चं अंतर कितीच्या स्पीडने कापलं? 60च्या. तर किती टाइम लागेल? तर 60ने हे कट केलं तर 6×6 = 36 म्हणजे टाइम काय आला? 6 तास. आणि याला आपण वन स्टेप सोल्युशनमध्ये करायचं असेल तर वन स्टेप सोल्युशनमध्ये समोरासमोर लिहितो. 40ने 9 तास तर 60ने किती तास? 0 तुमचा कट झाला. 2×2 = 4, 2×3 = 6, 3×1 = 3, 3×3 = 9. मग हे 2×3 किती झाले? 6 झाले. झालं उत्तर 2×3 = 6. सिंपल. क्लिअर आहे? बघा, काय अजून डाऊट असेल कोणाला तर विचारू शकता कमेंटमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा, ते पण आपण सॉल्व्ह करून घेऊ. मला अवघडात अवघड प्रश्न आणून पाठवा तुम्ही, ते सगळे मी इथे सॉल्व्ह करून घेईल, कारण आपल्याला अवघड प्रश्न सॉल्व्ह करायला मजा येते. एक माणूस A ते B पर्यंत 12 किलोमीटर प्रति तास एक समान वेगाने जातो आणि 4 किलोमीटर प्रति तास एक समान वेगाने परत येतो. तर त्याचा सरासरी वेग काढा. आता कमेंटमध्ये याचं उत्तर द्या बरं, तुम्हाला येत असेल तर. सरासरी वेग काढायचं सूत्र पण असतं, तुम्ही सूत्राने पण करू शकता. बघूयात कोणाला येते का, ट्राय करा बरं. A ते B पर्यंत 12 आणि 4 असं म्हटलेलं आहे. तर आता खूप सारे मुलं ॲव्हरेज काढायचं म्हटलं काय करतात? 12 + 4 = 16 आणि 16ला 2ने भागतात आणि 8 उत्तर सांगतात. इथे 8 दिले बघा. चूक आहे हे उत्तर.
सरासरी वेग काढण्यासाठी आपल्याकडे टेक्निक पण आहे आणि फॉर्म्युला पण आहे. आता फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला हा घेतला जातो सरासरी वेग काढायचा, 2xy x + y. 2 एक्सच्या जागी काय येईल 12, वायच्या जागी काय येईल 4, 12 अधिक 4, 12 दुने 24, 24 चोक 96 असं आपण करू शकतो, किंवा 4 दुने 8 आणि 12 8 96, हे 96 आलं, आणि 12 आणि 4 16, 16 96 बरोबर. 12 चोक 48, 48 दुने 96, 12 दुने 24, 24 चोक 96, 12 4 16, 96 16 6 उत्तर आलं. इथे दिलेलं आहे आन्सर आपल्याला 6. सिंपल, 2xy अपॉन x + y. तर ही मेथड आपण कशी शोधून काढली? कारण याला जर करायला घेतलं तर खूप अवघड जातं. मग आता करायला गेलं तर अवघड का जातं? कारण प्रॉब्लेम काय की इथे आपल्याला फक्त त्यांचं काय दिलेलं आहे, स्पीड दिलेलं आहे. एक माणूस A ते B पर्यंत जातो आणि तसंच परत येतो. मग आपल्याला काय करायला लागेल, A ते Bचं अंतर, मग अंतर आहे आपल्याला समजा D घ्यायला लागेल. मग आता तो माणूस आपण जर फॉर्म्युल्यानुसार गेलो, STD हा फॉर्म्युला घेतला, स्पीड टाइम डिस्टन्स, तर डीचं अंतर कितीच्या स्पीडने जातो, 12च्या स्पीडने जातो, तर त्याला किती टाईम लागेल, याला T1 घेऊ, S1 घेऊ, आणि D तर सेम आहे. मग आता हे T1 काय येईल, T1 येईल D/12, आणि मग जर त्याचा टाईम दुसरा घेतला S2, T2 आणि D, तर आता दुसरा स्पीड किती आहे 4चा, T2 आणि इथे D. मग टायमिंग ऑफ 2 त्याचा काय आला, D/4 आला, D/12 आणि D/4. तर टाइम 1 आला, टाइम 2 आला. तर आपल्याला ॲव्हरेज काढत असताना काय करतो आपण, ॲव्हरेज काढताना, सरासरी वेग काढताना, सरासरी वेग बरोबर एकूण अंतर अपॉन एकूण वेळ. मग सरासरी वेग काढायचं आपल्याला, एकूण अंतर काय, D, जाताना D, येताना परत D, म्हणजे एकूण अंतर तुमचं आलं 2D. आणि वेळ काय आला, वेळ आला D/12 आणि तुमचा आला D/4. आता ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल आपल्याला, याला 3 ने गुणावं लागेल, सेम करायला 3 ने गुणलं. मग आता हे जर मी सॉल्व्ह केलं तर इथे काय येईल, 2D बरोबर D आणि 3D, 4D, आणि खाली काय आलं 12. जर आता नीट बघितलं, D गेट कॅन्सल, आणि तुम्ही बे बे दुने 4 असा भाग लावला, 2 ने 12ला भाग लावला, बेसक 12, आणि 1/6 वरती आलं तर काय बनेल 6. हे तुमचं उत्तर. तर एवढं मोठं करण्याऐवजी आपल्याला हे एवढ्या सिंपल पद्धतीने उत्तर मिळतं. तर याचाच वापर करून हे आपण बनवलेले. आता खाली बघा तिथे 2D आलं आणि खाली D/12. आता इकडे लक्ष द्या, जर मला ते 12 आणि 4 माहीत नसतं, 12 आणि 4 माहीत नसतं, तर मी काय केलं असतं, 2D, आणि 12 आणि 4 माहीत नसतं मला, तर मग Dच्या खाली एका ठिकाणी समजा पहिला टायमिंग आपण पहिलं स्पीड X घेतला असता आणि दुसरा Y घेतला असता. मग हे काय होईल, DY, म्हणजे मी जस्ट तुम्हाला दाखवतोय. मग हे काय होईल 2D, आणि मग इथे हे DY होईल, मग हे XD होईल, किंवा DX जे असेल, आणि हे XY होईल. मग हा XY वरती जाईल, मग हे वरती गेल्यानंतर 2DXY, आणि खाली DY आणि XD, मग यातनं D कॉमन निघेल. मग 2XY आणि Dला कॉमन काढला साईडला, आणि इथून Dला कॉमन काढला आणि X अधिक Y केलं, मग इथून DD कॅन्सल झाला. मग फायनली सूत्र मिळालं 2XY X + Y, हे जे सूत्र आहे आपलं झालं. तर हे कोणी करून दाखवत नाही, तुम्हाला कोणी समजून सांगत नाही की हे कसं येईल. तर हे मी तुम्हाला समजून सांगतो हे कसं येईल, कसं बनतं हे सूत्र. ह्याचाच वापर करून ते सूत्र बनलेले. पण आता मुलांना परीक्षेत एवढा वेळ नको वाया घालवायला म्हणून आपण काय दिलं, रेडीमेड सूत्र दिलं. खूप मुलं कमेंटमध्ये मी बघतो असं टाकतात की कुठून आलं सांगा सांगा, तर लोक काय करतात, ब्लॉक करून टाकतात त्या मुलांना. त्यांचं एकच उत्तर असतं, तुझं उत्तर आहे त्यांना वाच ना, मग तुला कशाला पंचायत कुठून आलं कसं आलं. कारण कुठून आलं कसं आलं हे सांगायला पण तेवढं त्या स्वतःला शिक्षकाला येणं गरजेचं आहे. जसं आता इथे मी तुम्हाला हे करून दाखवलं, तर हे परीक्षेत आपल्याला त्या लोकांना दाखवायचं नाहीये. काही जण म्हणतील ह्याचं आम्हाला काय काम आहे, तर हे तुम्ही बघितल्यामुळे हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील
की ते आलंय कुठून, कुठून बनलं, का ते घेतात 2xy x + y. त्याच्यामागे काहीतरी लॉजिक आहे ना. मग ते लॉजिक तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून सांगितलं. बघून घ्या, स्क्रीनशॉट घेऊ शकता पूर्ण डिटेलिंगमध्ये काय काय दिलेलं आहे. चला, झालं असेल तर आता मग पुढच्या गणिताकडे जाऊ. कार एका चौरसाच्या 4 बाजूंनी 200, 400, 600, 800 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करते, तर सरासरी वेग शोधा. बघा, परत सरासरी वेग. आता मग अशी आपण 2चा सरासरी वेग बघितला, सॉरी, आता इथे कितीचा आहे, 4चा. तर याचा अर्थ आता परत सरासरी काढा, म्हणजे असं नाही 200, 400, 600, 700, 1200 आणि 800, 2000. 2000ला 4ने भागलं 500. 500 आहे ना उत्तर सर, हे झालं उत्तर. चुकलं. असं नाही करायचंय. मग कसं करायचंय, त्यासाठी डायग्रामॅटिकली तुम्हाला बघावं लागेल. हा एक चौरस आहे. मग चौरस आहे तर चौरसाची प्रत्येक बाजू समान असते. मग जर ही एक्स असेल तर ही एक्स आहे, ही एक्स आहे आणि ही एक्स आहे. मग आता 4 बाजूनी प्रवास करताना स्पीड, आता पहिला स्पीड त्याचा 200चा आहे, दुसरा स्पीड समजा त्याचा 400चा आहे, तिसरा स्पीड त्याचा 600चा आहे आणि चौथा स्पीड त्याचा 800चा आहे. 200, 400, 600, 800 असे 4 स्पीड त्याच्याकडे आहेत. 200, 400, 600 आणि 800. 4 स्पीड आले आपले, 200, 400, 700, 800. मग आता आपल्याला सरासरी कशी काढायची मागच्या गणिताचं शिकवलंय मी तुम्हाला. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण अंतर तर आपलं आलं 4x. एकूण वेळ, पहिला वेळ आला x/200. कारण डिस्टन्स बाय स्पीड करायला लागेल. आता काहींना ते डोक्यात नाही जाणार, तर बघा, स्पीड टाइम डिस्टन्स. तर माझ्याकडे टाइम काढायचं तर मला डिस्टन्स बाय स्पीड करायला लागेल, जे की मी केलं. मग पहिले x/200 येईल, x/400, x/600, x/800. मग वरती 4x जसं आहे जसं खाली 200, 400, 600, 800 सगळ्यांच्या पाड्यात येणारी संख्या 24, लसावीवाली कन्सेप्ट. मग इथे 24 करायला आपल्याला 12ने गुणावं लागेल, वरती खाली दोन्हीकडे. इथे 6ने गुणावं लागेल, इथे 4 सख आणि इथे 8 त्रिक. मग हे जर काउंट केलं तर हे आलं 12x, 6x, 4x, 3x आणि खाली किती आलं 2400. मग आता हे वरती आलं 4x, 12 आणि 6 18, 4 22 25, 25x आणि खाली काय 2400. तर आता इथे x कट झाला तुमचा आणि हे 4 आहे, तर हे 2400 वरती जाईल आणि इथे काय येईल 2500 येईल. मग 25ने जर तुम्ही याला भाग दिला, 25 9 25 असेल आणि 25 सख 150, 96 चौक, 4 सख 24, 4 9 36, हे आलं उत्तर 384. बघा किती फरक आहे तुमच्या उत्तरामध्ये आणि आयोगाच्या उत्तरामध्ये. तर मुलं चुकून 500 लिहितात आणि त्यांना वाटतं अरे सर एवढा इझी क्वेश्चन, काय करायचं, नुसती बेरीज करून तर भागायचं. ॲव्हरेज म्हणजे बेरीज करून भागणं असतं, बरोबर आहे, पण काय ॲव्हरेजमध्ये कशाचं ॲव्हरेज काढायला सांगितलं ते पण महत्त्वाचं आहे ना. वेग काढायचा आहे, तर सगळ्यात पहिले वेग काढण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तर इथे घ्याव्या लागतील. मग हे आपण घेतले x/200, x/400, x/600, x/800 आणि याच्यावरून आपल्याला हे करता आलं. मग आता याच्यामध्ये काही शॉर्टकट आहे का, तर बघा बरं काय दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यामध्ये शॉर्टकट म्हणजे लसावीवाली मेथड वापरून आपण करू शकतो. लसावीवाली मेथड म्हणजे कशी, आता बघा माझ्याकडे वेग दिलेला 200, 400, 600 आणि 800. मी ह्या सगळ्यांचा लसावी काय येतो 2400. इथे येईल 12, इथे येईल 6, इथे 6 चोक आणि इथे येईल 8 त्रिक. मग ह्या सगळ्यांना जर तुम्ही टॅली केलं, 12 6 18 4 22 आणि 3 25, याला 25, 25ने 2400ला भाग दिला, जो इथे दिलेला आहे आपण ऑलरेडी साईडला. 25 90 आणि 25 तर 96 आलं. तर 96 एका बाजूचं,
मग 4 बाजूचं जर केलं तर किती येईल? 384. हे 4ने मल्टिप्लाय करणं विसरायचं नाही. तर ही याची शॉर्ट ट्रिक आहे. जर तुम्हाला कमी वेळामध्ये बेसिक पद्धतीने करायचं तर हे असं करू शकता तुम्ही. बघून घ्या काय डाऊट आहे का याच्यामध्ये. तुमचा रिस्पॉन्स खूप कमी येतो रे मित्रांनो. एवढं म्हणजे मेहनत करायची, चांगलं शिकवायचं, तुम्ही रिस्पॉन्स नाही देणार कमेंटमध्ये. तुम्हाला काय आपण असं नाही म्हणत की अभ्यास सोडून कमेंट करत बसा, पण तुम्हाला लेक्चर आवडलं तर फक्त तेवढं तरी टाकू शकता की सर कंटिन्यू करा, सिरीज लेक्चर आवडतंय. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवा. आता बाकीच्या विद्यार्थ्यांना पाठवा म्हणजे तुम्हाला आपण काय दिवसभर मोबाईल घेऊन सगळ्यांना सेंड करा असं नाही सांगत. तुमच्या मित्रांना रेफर करायला सांगायचं की अरे सर चांगलं शिकवतात, मस्त गणित आहे, परीक्षेसाठी कामाचे, त्याला बघायला सांगायचं. एखाद्या वेळेस त्यांनी बघितलं की मग त्याला आवडलं की तो स्वतःच कंटिन्यू करेल. तेवढा एफर्ट तुम्हाला थोडासा घ्यावा लागेल, कारण जर सगळं तुम्हाला एवढं फ्रीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. मला रिझनिंगचे चॅप्टर पण चालू करायचे आहेत, मी जनरल सायन्स पण घेतो तुम्हाला माहिती आहे. तर तुमच्यासाठी खूप साऱ्या गोष्टींची प्लॅनिंग ऑलरेडी माइंडमध्ये केलेली आहे. आता इथे 3 भागांचं दिलेलं आहे त्यांनी. जसं आता 4चं केलं तसं 3चं. एकूण अंतराचे 3 समान भाग करून प्रत्येक भागाचे प्रवास 60, 30 आणि 10ने केल्यास सरासरी वेग काढा. म्हणजे लगातार सरासरी वेगचे 3 प्रश्न आहेत. एकामध्ये दोघांचं सरासरी वेग होतं, यायचं जायचं. एकामध्ये 4 बाजूचं, आता इथे 3चं. तर याला पण आपण मगाशी सांगितलं तसं करू शकतो. आता इथे मी एक अंतर घेतलं, तर याच्यामध्ये 3 भाग आहेत. 1, 2, 3 समान भाग. तर हे अंतर x आहे, हे अंतर x आहे, हे x आहे असं आपण पकडू. तर हा प्रवास त्याचा चाललाय 60ने, हा प्रवास चाललाय त्याचा 30ने आणि हा प्रवास चाललाय त्याचा 10ने. 60, 30 आणि 10 असे 3 त्यांचे प्रवास चाललेले आहेत. 60, 30, 10चे. एकूण अंतराचे 3 समान भाग करून प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमे 60, 30 आणि 10च्या वेगाने होत आहेत. मग आता आपण परत एकदा तीच कन्सेप्ट वापरू जी याच्या आधीच्या 2 गणितांमध्ये वापरली. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागिले एकूण वेळ. मग एकूण अंतर किती आलं आपलं? हा भाग x आहे, हा भाग x आहे, हा भाग x आहे. एकूण अंतर आलं 3x. एकूण वेळ किती आला? x/60, x/30 आणि x/10. सगळ्यांच्या पाड्यात येणारी संख्या 60. 60 करायला इथे काय करायला लागेल? 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. 2ने मल्टिप्लाय केलं. इथे काय करायला लागेल? 6ने मल्टिप्लाय करायला लागेल. 3x, x/60, त्यानंतर 2x/60 आणि त्यानंतर 6x/60. हे आलं 3x वरती. हे 3 आणि 6 9x आणि इथे किती आले? 60. मग 3 त्रिक 9 असं कट झालं आणि 3ने हे कट झालं. म्हणजे उत्तर काय आलं? 20. 20 उत्तर इथे दिलेले. आणि शॉर्टकटने कसं करायचं होतं? लसावीवाली मेथड. 60, 30 आणि 10 सगळ्यांचा लसावी आहे 60. 60 एके 60, 30 दुने 60, 10 60. 6, 2 आणि 3 इथे आले टोटल 9. तर हे मगाशी जसं केलेलं तसंच, म्हणजे उत्तर आलं 60/9. पण आपल्याला 3 बाजू दिलेल्या आहेत, म्हणजे याला काय करायला लागेल? 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग 3ने याला कट केले, 3 त्रिक. 3ने याला कट केले म्हणजे उत्तर काय आलं? 20. हे आन्सर आहे 20. झालं. तर मला वाटतंय आजच्या सेशनमध्ये एवढी गणितं बस आहेत. हे इथे 3 गणितं सरासरी वेगची, हे एक, हे एक आणि हे एक, सगळ्यांमध्ये सेम कन्सेप्ट वापरली. इथे 2 वाल्यासाठी फॉर्म्युला आहे, तसं मग 3 वाल्यासाठी फॉर्म्युला आहे. 4 वाल्यासाठी तर नाही फॉर्म्युला काढला आपण, पण 3 वाल्यासाठी फॉर्म्युला पण वापरू शकतो. 3xyz अपॉन xy yz xz. तर तुम्हाला कोणाला वाटलं या फॉर्म्युल्यानुसार करायचंय असं करून बघा. 3 गुणिले 60 गुणिले 30 गुणिले 10 अपॉनमध्ये XY म्हणजे 60 त्रिक, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 म्हणजे हे आले 1800 प्लस 3 आणि 10 300 प्लस XZ 60 आणि हा आपला 10 म्हणजे 600. मग आता हे वरचं जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, आता ह्यांची बेरीज होईल 1800 आणि 600 2400, 2500 2600 2700. 3 गुणिले 60 गुणिले 30 गुणिले 10 आणि इथे आलं 2700. 1 शून्य इथे गेला, 1 शून्य इथे गेला. 3 3 90 27, 3 त्रिक
आणि 3ने इथे कट मारला म्हणजे उत्तर काय आलं 20. तर हा फॉर्म्युला 3 वाल्यांसाठी तुम्ही लागू करू शकता. 3xyz xy yz xz. तुम्हाला कुठली मेथड LCMची आवडते, ही आवडते, हे आवडते, या मेथडमध्ये फक्त हे गुणिलेचं विसरायला नाही पाहिजे. जसं 4 होते तर 4ने गुणलं, 3 येतं 3ने गुणलं. चला आता याच्यामध्ये पुढचे क्वेश्चन मी ना नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. तुम्हाला कुठले क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये जरूर टाका. बघा इथे बाकी आता याच्यामध्ये अजून पण 10 क्वेश्चन्स ठेवलेले आहेत मी. हे मस्त सगळे कंबाईन लेवलचे क्वेश्चन आहेत. 1-2 याच्यातले राज्यसेवा लेवलचे पण आहेत. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला मिळतील. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच. तुमचा रिस्पॉन्स असाच चांगला राहू द्या. धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात नव्या लेक्चरमध्ये.